क्या बात है, चौका आया है लॉन्ग स्टॉप रीजन में। अभी तो आगाज देखा है, अंजाम अभी बाकी है। मैं अपने अंदाज से इस पहले दूसरे के पहले इनिंग का शुरुआत करता हूं कि जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना। प्रशांत सर, जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पांव बख्शे हैं तो खूबसूरत सफर भी देना। ओहो, ये देखिए कमाल की गेंदबाजी, गुडलैंड स्पॉट पर गेंद को उछाल रखते हुए सीधी विकेट कीपर के हाथ में। गूंगा था मैं, गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना। क्या कहते हो प्रशांत सर, क्या कमाल की वापसी रही दूसरे गेंद पर, बीट किया वहां पर पवन केने को। ओहो इस बार, ओहो पवन केने ऑन फायर, सड़क पर लगने वाला कड़क कड़क बेधड़क स्ट्रोक षटकार। A1 पवन पहिल्या 2 चेंडूंवरती शांत होते, परंतु इथे सांगितलंय लढता लढता पडलो जरी लढाईला माझा अंत नाही आणि शांत बसायला मी काही संत नाही। 2 चेंडूंवरती जरूर शांत होते, परंतु सेमीफायनल नंबर 2 चा पहिला षटकार ठोकलाय A1 पवन ने। नो डाउट बहुत ही कमाल का बल्लेबाज है A1 पवन। ओहो पवन केने इस बार गलती कर बैठे गेंदबाज, वाइड गेंद दिशा से भटके और लेग स्टिक के बाहर गेंद जाने की वजह से अतिरिक्त रन। कुल टीम का स्कोर हो चुका है 11 रन। चूंकि 6 ओवर का मुकाबला है प्रशांत सर, एक बड़ा टारगेट रखने की गुंजाइश है और दर्शक तो चाहते हैं कि यह मुकाबला काफी हद तक मजेदार बने, नो डाउट। सुफियान जटामिन की तरफ से इनाम आया हुआ है, पवन केने ने जो सिक्सर लगाया और राहिल भाई ने भी इनाम लगाया पवन केने के लिए। सुफियान भाई ने भी इनाम लगाया पवन केने के लिए और राहिल भाई ने भी इनाम लगाया पवन केने के लिए, और सलमान भाई की तरफ से भी इनाम आया हुआ है। कुल 1000 रुपए का इनाम था, 500 रुपए का इनाम दोनों शख्सियतों की तरफ से। अब सलमान भाई की तरफ से 200, एक ही 6 पर। वाह, इस बार विकेट जाने का खतरा। फरदीन काजी पकड़ लिया कैच, बना लिया वहां पर बेहतरीन कैच, बड़ा विकेट। मध्ये A1 पवन कुठेतरी हावी ठरतोय आशिष मेहरुल यांच्यावरती, परंतु आशिष मेहरुल हे देखील टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आणि त्यांनी आपल्या नावाला साजेशी कामगिरी देखील करून दाखवले। A1 पवनला पाठवलंय डगआउट मध्ये। नो डाउट, क्या गेंदबाजी की आशिष मेहरुल ने, जो विकेट की गुंजाइश थी वो विकेट हासिल करके दिया है। और नो डाउट सिक्सर और चौका खाने के बाद आपने शुरुआत कैसी की, इससे ज्यादा इंपॉर्टेंट रहता है कि आप आखिर में आपका एंड कैसा कर रहे हो। और देखिए 5वीं गेंद पर ये देखिए 6,71,774 सब्सक्राइबर अब तक जिस तरीके से इस 70 स्पोर्ट्स के चैनल पर हमारे साथ, और उन तमाम लोगों का तहे दिल से हम इस्तकबाल शुक्रिया अदा करते हैं। बिल्कुल 70 स्पोर्ट्स इस चैनल को आपको सब्सक्राइब करना है, बेल आइकन का बटन दबाना है, हर टूर्नामेंट की नोटिफिकेशन आपको आएगी। और आप क्रिकेट के सच्चे प्रेमियों, इसीलिए कह रहा हूं कि जुड़ जाइए हमारे साथ। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी, गाव आहे वारेट, आणि वारेटचा सुपरस्टार प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। नो डाउट कमाल का बैटर रंगेगा आशीष मेहरुल और प्रथमेश ठाकरे। प्रथमेश ठाकरे देखना होगा। ओहो पहली गेंद, वाह कमाल का यहां पर फ्रंट फुट यहां पर जाकर पुश किया था, लेकिन इतनी खूबसूरती, इतनी नजाकत के गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन, चौका। प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक था, बिल्कुल कॉपी बुक स्टाइल में, डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में गेंद जमीन को गुदगुदिया खाती हुई सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए। वाह कमाल का स्ट्रोक था। ये वही बल्लेबाज प्रथमेश ठाकरे जिसने नजीबुल्ला ट्रॉफी में सबसे तेज 50 बनाई थी,
ये वही बल्लेबाज है जिन्होंने 10 गेंदों में 54 रनों की पारी खेली थी। ये वही बल्लेबाज है जिन्होंने देखा जाए तो 10 पेल में देखा जाए तो मैन ऑफ द सीरीज हासिल की। एक से बढ़कर एक इनामात इनके नाम है। तो नो डाउट ये बल्लेबाज, ये जिस तरीके का आपने कहा, ये भिवंडी का देखा जाए तो ये जो खिलाड़ी है, ये भिवंडी का टेनिस क्रिकेट में एक ऐसा खिलाड़ी है जिसे मैं आज से नाम रखता हूं कि टेनिस क्रिकेट का तूफान। ये जब बल्लेबाजी के लिए आता है तो तूफान मचाता है और उनकी बल्लेबाजी के हर कोई दीवाने बन जाते हैं। क्या कहते हो, इनका जो प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक था, चौका हासिल किया है और स्कोर बढ़ाया। 1 ओव्हर की समाप्ती के बाद 15 रन। नक्कीच पाहावं आणि पाहतच राहावं अशा प्रकारच्या बॅटिंगसाठी प्रथमेश ठाकरे ओळखला जातो। मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन जाऊन दाखल होतो आणि पाहायला गेलं तर उत्तम दर्जाची बॅटिंग आणि तितक्याच चांगल्या दर्जाची बॉलिंग त्याच्या माध्यमातून अनेक मैदानावरती आपण पाहत असतो। मागच्याच महिन्यामध्ये महाडमधील चांदे क्रीडांगण येथे झालेली स्पर्धा अर्थात स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक आणि त्या चषकामध्ये देखील चांडवे या टीम कडून ॲज अ आयकॉन खेळत असताना मॅन ऑफ द सीरीज आपल्या नावावर केली आहे। देखिए फिर एक बार बढ़ते हैं मुकाबले की ओर, जहां पर गंगाधर इंगोले बिल्कुल दीवा का ये खिलाड़ी, बहुत ही कमाल का ऑलराउंडर बॉलिंग ट्रैक पर। पहली ओवर उनकी और दूसरी ओवर की पहली गेंद बैट्समैन ने हल्के हाथों से पुश किया। पावर प्ले का फायदा उठाने की कोशिश की जा रही है। देखिए एक तरफ से नरम तो दूसरी तरफ से गरम क्रिकेट चल रहा है, क्योंकि सुमित डिकले को पता है कि मैं अगर मेरे साथी का साथ दूंगा तो एक अच्छा टारगेट बन सकता है। ये देखिए दर्शकों को दिखाया जा रहा है, दर्शक खो गए। आज की रात कोई अपनी जगह से हिलना नहीं चाहेगा। बिल्कुल हम शम चैंपियन ट्रॉफी के पूरे हकदार बनना चाहेंगे, क्योंकि हम क्रिकेट के दीवाने हैं और ये दीवानपन इनके ऊपर सवार हो चुका है। बिल्कुल तमाम दर्शकों का स्वागत है। लेकिन हम बात करेंगे यहां पर मुकाबले की, जहां पर 6 ओवर का ये खेल चल रहा है, सेकंड सेमीफाइनल। प्रशांत सर, 6 ओवर का मुकाबला है, पार्टनरशिप पनपनी बहुत जरूरी है। अगर पार्टनरशिप पनपेगी तो मैच का एक अच्छा रिजल्ट देखने मिल सकता है पहले सत्र में। चंदू सर हमारे साथ फिर एक बार जुड़े हुए हैं, आपका भी स्वागत है। हॅलो, फायनलच्या अगोदरची फायनल, अख्ख्या भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष आज तेलंगे गावावर लागलंय। एका बाजूला गंगाधर इंगोले आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे, सुमित डेकडे एकत्रितपणे एकाच टीम मध्ये हे बऱ्याच क्रिकेट खेळलेले आहेत। परंतु हे क्रिकेट आहे, हे प्रोफेशनल क्रिकेट आहे। आज विरोधात आहेत, बॅटिंगही करायची आणि बॉलिंगही करायची आहे। गंगाधरला आपला बेस्ट द्यावा लागेल, प्रथमेशला आपला बेस्ट द्यावा लागेल आणि सुमितला सुद्धा आपला बेस्टच द्यावा लागेल। नो डाउट सर, बहुत ही अव्वल दर्जे का क्रिकेट है। हर कोई दर्शक मैच से जुड़ा हुआ है और दोनों भी टीम की अगर हम तुलना करें तो टेनिस क्रिकेट में सबसे अच्छी टीमों का ये शुमार होता है। देखिए सर किस तरीके से गेंद की थी, गुडलैंड स्पॉट पर से गेंद सीधी उछली और विकेट कीपर के हाथ में गेंद चली गई। गुडलैंड स्पॉट पर गेंद, वाह मानना पड़ेगा इस बार बैट्समैन के इरादे को पहचान लिया। गेंद उछाल पकड़ती हुई गुडलैंड स्पॉट पर से सीधे विकेट कीपर के हाथ में। इस बीच फिर एक बार गंगाधर पावर प्ले की ओवर में, वाह बिल्कुल ये दिमागी खेल चल रहा है। अब जाकर प्रथमेश मात्रे के बल्ले से पद्धतीने हा स्ट्रोक खेळला। मला थोड्या वेळासाठी असं वाटलं की सूर्यकुमार यादव तर आला नाही ना तेलंगे गावामध्ये। नक्कीच, आणि सर पाहू शकाल महबूब चटाम, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आया इनके परफॉर्मेंस के लिए। क्या बल्लेबाजी, ये देखिए एक्शन रिप्ले। चंदू सर बहुत कमाल का खिलाड़ी है और बहुत ही टेनिस क्रिकेट में इन पिछले 3 से 4 सालों में इन्होंने अपने बल्लेबाजी का जिस तरीके से कोहराम मचाया है, हर कोई इनकी बल्लेबाजी का दीवाना हो गया है। चंदू सर नक्कीच ठाकरे आहे आणि फलंदाजीचा ठाकरीवाना पाहायला मिळतोय। नो डाउट। ये देखिए फिर एक बार फुल टॉस गेंद बैट्समैन ने खेला है, वहां पर गेंद फिर एक बार चली है थर्ड मैन के रीजन में आणि 4 रनों के लिए गेला। राहिल भाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार असणार। क्या बात है टीम।
1000 रुपए का इनाम। लेकिन मैच की ओर बढ़ते जहां पर एक्शन रिप्ले में देखिए सर, जिस तरीके से बल्लेबाज ने क्रिकेट की खूबसूरती दिखाई थी, ये वो क्रिकेटर है जो ग्राउंड के साथ साथ अपने दिमाग में भी क्रिकेट को खेलता है, गेंद के मिनट के हिसाब से खेलता है, सिचुएशन को हैंडल करना आता है इसे। क्या कहते हैं सर? ये देखिए सर, फिर एक बार फुल टॉस गेंद थी, बैट्समैन ने कोशिश तो की थी स्क्वायर ड्राइव लगाने की, लेकिन वहां पर भाग्यशाली रहे और कुछ इंच का फर्क था, नहीं तो विकेट का खतरा हो सकता था। विकेटों की बीच दौड़ लगाई, रन पूरा। सुमित ढेकळे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे दोघे एकमेकांच्या बरोबरीने भरपूर क्रिकेट खेळले, थोडासा धोका संभवू शकला असता, डायरेक्ट हिट या ठिकाणी झालं असतं तर नक्कीच दोघांसाठी देखील रन बनवावेच लागतील, कारण त्यांनाही माहिती आहे दुसऱ्या डावात फरदीन काझी बॅटिंगला येणार आहे। आणि हे पहा प्रेक्षक, आज प्रत्येकाने आपापल्या गावामधून, कुणी मोटरसायकलने, कुणी 4 व्हीलर कारने मात्र गाठलेलं आहे तेलंगे गाव, आणि तेलंगे गावाचं आज रुपडं पालटलं गेलेलं आहे। यस, फिर एक बार मुकाबले की ओर बढ़ते हैं जहां पर आप देख सकते हैं गंगाधर इंगोले बॉलिंग ट्रैक पर। इस बार गेंद बिल्कुल ऑफ स्टिक के बाहर रखी थी, वाइड यॉर्कर करने की कोशिश, बैट्समैन ने ड्राइव लगाया, वहां पर आप देख सकते हैं सुरेश कदम का स्ट्राइकिंग एंड पर थ्रो था। 1 रन पूरा। कुल टीम का स्कोर 2 ओवर की समाप्ति के बाद 28 रन, 1 विकेट का नुकसान। क्या कहेंगे चंदू सर, जिस तरीके का माहौल बना हुआ है, पहले सत्र का खेल जारी है जहां पर सेकंड सेमीफाइनल, एक तरफ राहिल भाई वलले इनकी टीम खेल रही है, दूसरी तरफ जावेद भाई देशमुख इनकी टीम खेल रही है, और टूर्नामेंट अव्वल दर्जे का बना हुआ है क्योंकि महाराष्ट्र में इस टूर्नामेंट की, महाराष्ट्र के साथ साथ पूरे देश में इस टूर्नामेंट की चर्चा है। क्या कहेंगे चंदू सर? 70 स्पोर्ट्सवर देखील आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जोडलेले आहेत। त्याचं कारण आहे आज भारतभरातील, म्हणजे एकाच मॅच मध्ये फरदीन काझी, सुमित ढेकळे, श्रेयस कदम, आशिष मेरोल, गंगाधर इंगोले आणि करण अंबाला, पवन केने एकाच मॅच मध्ये पाहायला मिळणं सोपी गोष्ट नाहीये। आणि भारतीय टेनिस क्रिकेट मधील प्रथितयश खेळाडू, आणि ते सुद्धा तेलंगे गावामध्ये पाहायला मिळत आहे। मी तर म्हणेल तेलंगे गावासाठी अभिमानास्पद बाब आहे, आणि त्याचं श्रेय सुपेनभाई जटाम, सलमानभाई जटाम आणि अख्ख्या तेलंगे गावाला जात आहे। नो डाउट सर, और आज टेनिस क्रिकेट में बिल्कुल चर्चा क्यों ना होगी, क्योंकि ये टूर्नामेंट बहुत कम देखने मिलता है। और फिर एक बार मुकाबले की ओर, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, विकेट का खतरा, और ये विकेट सुमित ढेकळे, बैक टू द पवेलियन। मेरोल व्हेरिएशन खूप चांगलं करतात, आणि सुमित यावेळेला आपण पाहू शकता मोठा हिट करण्याच्या प्रयत्नात होते, बॅटची कडा घेतली गेली आणि पाठीमागे खूप चांगली कॅचही पकडली गेलेली आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, थोडंसं पाठीमागे या, डगआउट जिकडे आहे तिकडे प्रेक्षक अगदी पाय मैदानाच्या आतमध्ये त्यांचे, त्यामुळे सगळ्यांना विनंती, आपण सभी से विनंती आहे आप थोडा पीछे आइए। समजू शकतो पाय ठेवायलाही जागा नाहीये, एवढी गर्दी झाली आज, परंतु तुम्हाला सीमारेषेच्या पाठीमागेच यावं लागेल। सगळ्यांना विनंती आहे सीमारेषेच्या 1 फूट पाठीमागे उभे राहा। देख सकते हैं चंदू सर, जिस तरीके से व्यूअर्स और दर्शक देख रहे हैं, मैच को एंजॉय कर रहे हैं, और ये आंकड़ा बढ़ते ही जा रहा है, 6,71,890 तक अभी तक इस टूर्नामेंट को सब्सक्राइब किया है। तो मैं दर्शकों से यहाँ पर जितने भी दर्शक है, क्रिकेट के चाहने वाले दर्शक, जरूर इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और मैच को एंजॉय कीजिए। 70 स्पोर्ट्स एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, बिग बॅश सिरीज असू देत किंवा सुप्रीमो सारखी ट्रॉफी आपण पाहिली, आणि येणाऱ्या कालावधीमध्ये गुजरात धमाका बिग बॅश सिरीजची 12वी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे गुजरातमध्ये, आणि या स्पर्धेमध्ये देखील 10 लाख आणि 5 लाख पुरस्कार असणार आहे, तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आवर्जून आपण 70 सबस्क्राइब करा। सीएसके कप देखील येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला। मान्सूनची देखील एक मोठी स्पर्धा 16 ओव्हरची, ती देखील आपल्या भेटीला येणार आहे। परंतु सध्या तेलंगे गाव, महाड तालुका, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, सुफियानभाई जटाम आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सलमानभाई जटाम आणि अख्खा तेलंगे गाव चर्चेत आहे। बिल्कुल मुकाबले की ओर बढ़ते हैं जहां पर आशीष मेहरोल, इस बार स्क्वायर ड्राइव देखने मिला है, एक्स्ट्रा कवर के रीजन में वहां पर अच्छी फील्डिंग, 1 रन पूरा, और इस सिंगल के साथ स्कोर तब्दील होता हुआ
29 रनों पर। तुड़िल टीम का एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में तुरंत भेजिए। तुड़िल टीम का एक्स्ट्रा प्लेयर देख सकते हैं। मुकाबले की अगर हम बात करें तो 29 रन स्कोर हो चुका है। आशीष मेहरुल बॉलिंग ट्रैक पर। चंदू सर इसकी गेंदबाजी बहुत ही कमाल की है, इन्होंने बहुत ही अच्छा काम किया टीम के लिए। 2 सफलता अपने हासिल की है अपनी टीम के लिए और अब दबाव में आ चुके हैं बैटिंग टीम। इस बार देखिए, वाह, स्विच इट, वाह, कमाल का स्ट्रोक, अद्भुत, अनबिलीवेबल, अनएक्सपेक्टेड। इनामात की बरसात, राहिल भाई इनकी तरफ से 500 और सुफियान भाई की तरफ से 1000 रुपए का इनाम। एक्शन रिप्ले में देखा जाए तो देखिए चंदू सर किस तरीके से शॉट को फिनिश किया था, कितनी खूबसूरती के साथ स्विच हिट किया था और अब इस खेल का बादशाह बनता हुआ नजर आ रहा है बल्लेबाज प्रथमेश। सलमान भाई इनकी तरफ से भी 200 रुपए का इनाम। इस बार धीमी गति की गेंद थी आशीष की, बिल्कुल इस बार बीट हुए। मोहम्मद अफराज, आपसे विनती है आपको स्टेज पे आना है। मोहम्मद अफराज जी, मोहम्मद अफराज पठान, आपसे विनती है आपको स्टेज पे आना है। आपके दादाजी आपसे मिलना चाहते हैं। फिर एक बार देखिए यहां पर हल्के हाथों से खेला, स्ट्राइक को रोटेट किया, रन को पूरा किया। वहां पर देख सकते हैं आप अली के पास गेंद गई। जिस तरीके से अली ने जब इस टूर्नामेंट की चौथी रात थी ना चंदू सर, तब इन्होंने बहुत ही कमाल का काम किया था टीम के लिए और आज चुके इनकी टीम जिस तरीके से खेल रही है। सुहेल धनसे ने भी इस टूर्नामेंट के लिए मुबारकबाद दी है और इनामात भी जाहिर कर सकते हैं। चलिए मुकाबले की ओर, जहां पर आशीष की फिर एक बार गेंद खेलने के लिए तैयार। इस बार मिस कर बैठे गेंद, चलिए काउ कॉर्नर रीजन में। वहां पर आप देख सकते हैं श्रेयस कदम आइकॉन खिलाड़ी है, जब तक पहुंचते 1 रन वहां पर दूसरे रन के लिए भी पूरे हो गए और 2 रन के साथ कुल टीम का स्कोर 38 रन, 2 विकेटों का नुकसान। 3 ओवरों का खेल यहां पर हो चुका है खत्म। क्या कहेंगे चंदू सर जिस तरीके से बॅटिंग करने वाली टीम का परफॉर्मन्स आहे? 2 विकेट गेल्यात, परंतु प्रथमेश ठाकरे हे ते नाव आहे जे मात्र इकडे दबाव हटूच देत नाहीये. म्हणजे जो रिव्हर्स स्ट्रोक खेळला आपला अफलातून होता आणि त्याच्यामुळे 3 ओव्हरमध्ये 38, मी म्हणेल थोडंसं पुढे आहे या ठिकाणी सध्याच्या घडीला बॅटिंग करणारी टीम. ज्या पद्धतीने त्यांचा खेळ सुरू आहे, राहिल 11 दुबई सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुडील सुद्धा मात्र मॅचच्या जास्त बाहेर नाहीये, कारण 38 आहेत येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. म्हणजे कुठेतरी 6 ओव्हरच्या मॅचला तुम्ही हा स्कोर कुठेतरी 80च्या आतमध्ये कंट्रोल केला तर तो चेसेबल आहे. या मैदानामध्ये आपण पाहिलं की 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सुद्धा 80, 85, 90 रन आपण पाहिल्या. तर 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 80च्या आतमध्ये जर राहिला तर नक्कीच या स्पर्धेच्या मागे एक मास्टर माइंड आहेत. तर फवाद भाईंना देखील आपण स्क्रीनवर पाहू शकता. एक लिजेंड, म्हणजे या गावाचं नाव ज्या ज्या खेळाडूने केलंय त्यापैकी एक म्हणजे फवाद जटाम. नो डाउट. देखिए चंदू सर, इस टूर्नामेंट ने टेनिस क्रिकेट को बहुत कुछ दिया है. इस टूर्नामेंट ने टेनिस क्रिकेट को सबसे बेहतरीन खिलाड़ियों में से खिलाड़ी दिए. साथ ही साथ टेनिस क्रिकेट को फवाद जटाम जैसा एक बेहतरीन मैन ऑफ द, जिस तरीके से पिछले साल का मैन ऑफ द सीरीज रहा, ऐसा ऑलराउंडर दिया. सुफियान जटाम, सलमान जटाम जैसे ऑर्गेनाइजर कमेटी मेंबर्स उनके साथ में दिए और अव्वल दर्जे का ये जिस तरीके से टूर्नामेंट टेनिस क्रिकेट को दिया. विशेष म्हणजे याच गावातील एक असे खेळाडू आहेत ज्यांनी या गावाचं नाव केलं, सर्व दूरपर्यंत नेलं, परंतु ते आज क्रिकेट मधून निवृत्ती घेणार आहेत. आता ते खेळाडू कोण असणार आहेत हे नाव मात्र गुलदस्त्यात आहे. फिर एक बार मुकाबले की ओर, ये देखिए फुल टॉस गेंद बल्लेबाज ने खेल दिया है, सीधी गेंद चलिए 1 बाउंस पर 4. एक क्रिकेट प्रेमी आहेत, खास कुलाब्यावरून मॅच पाहण्यासाठी टाइमिक्स 11 चे सर्व महेश हाटे हे मुंबई कुलाब्यावरून आले, त्यांचे आभारी. आपण इकडे पाहू शकता ही टीम आहे सुफियान भाईची आणि त्यांना सपोर्ट करणारे ह्या सगळ्यांना आपण या ठिकाणी एक वेगळा स्ट्रोक, वा 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 वा.
एक्शन रिप्ले दिखाया जा रहा है, किस तरीके से स्ट्रोक को खेला था। क्रिकेट की खूबसूरती, क्रिकेट की नजाकत देखने मिली और ये बहुत ही कमाल का खिलाड़ी है। आप इनको ग्राउंड के चारों ओर खेलने बोलो, ये खेलने की ताकत रखते हैं मिस्टर 360 के अंदाज में। ये देखिए जिस तरीके से वीआईपी डाइस पर मेहमान हमारे उपस्थित है और मैच को एंजॉय करें। आज का फाइनल डे, फाइनल नाइट। चलिए मैच की और फिर एक बार ड्राइव लगाया, वहां पर ऑन साइड रीजन में खिलाड़ी मौजूद है। अच्छी फील्डिंग, रन मिलता हुआ एक, अच्छी बैटिंग चल रही है। दोनों बल्लेबाजों के अंदर पार्टनरशिप पनप रही है। जिस तरीके से वनडे इंटरनेशनल में शेमोल और क्रिस गेल की पार्टनरशिप है, उसी तरीके से पार्टनरशिप पनपनी बहुत जरूरी है। अगर आप अच्छा टारगेट रखना चाहते हो तो बिल्कुल एक अच्छा क्रिकेट खेलने की गुंजाइश है। प्रथमेश अपनी बल्लेबाजी का जोहरा दिखा रहे और उनका साथ देने के लिए अब विश्वनाथ जाधव। इस बार देखिए बैकफुट पर जाकर थोड़ा सा ऑफ-स्टिक पर जाकर ड्राइव किया, डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में एक रन आया और इस सिंगल के साथ टीम का स्कोर हो चुका है देखते देखते 48 रन पर। अच्छी शुरुआत हम कह सकते हैं। शुरुआत में ऐसा लगा, ये देखिए आंकड़ा बढ़ते ही जा रहा है। अभी भी कह रहा हूं कि 70 स्पोर्ट्स इस चैनल पर जाइए, यूट्यूब पर सर्च कीजिए और अगर सब्सक्राइब नहीं किया है तो जरूर सब्सक्राइब कीजिए। यह आंकड़ा बढ़ते जाएगा और आप लोगों का प्यार इसी तरीके से मिलता रहेगा। और ये टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए जितना खिलाड़ियों का योगदान है, जितना ऑर्गेनाइजर का योगदान है, उसी साथ साथ चंदू सर दर्शकों का भी योगदान है। क्या कहेंगे इस बात पर? स्कोर की अगर हम बात करें तो टीम का स्कोर हो चुका है 48 रन, 2 विकेटों का नुकसान। चौथी ओवर मैदान के अंदर जारी है। बॉलिंग ट्रैक पर आप देख सकते हैं गंगाधर दीवा का ये खिलाड़ी है, लेकिन ऑलराउंडर परफॉर्मेंस दिखाता है ओवर द विकेट। इस बार देखिए वाइड गेंद दिशा से भटके, वहां पर मुन्ना सर का इशारा, इम्तियाज पठान और मुन्ना पठान, बिल्कुल सही डिसीजन था और स्कोर होता हुआ ये देखिए एक्शन रिप्ले में दिखाया जा रहा है। कहां ना कहां अपने लाइन से भटके। देखिए दुनिया में बहुत सारी पतली गली है, कोई भी पतली गली पकड़ के आप छूट जाओगे, लेकिन क्रिकेट में डट कर खेलना पड़ता है, डर कर नहीं। फिर एक बार स्ट्राइक पर प्रथमेश। इस बार देखिए वाह, ये स्ट्रोक फंस गया है, विकेट जाने का खतरा और मिल चुके विकेट, बड़ी विकेट। श्रेयस कदम ने पकड़ लिया कैच। काय जबरदस्त विकेट घेतली, महत्वाची विकेट घेतली आणि माझ्या मते कदाचित रायगड मध्ये पहिल्यांदाच करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि रायगडकर मोठ्या संख्येने करण अंबालाला पाहण्यासाठी आलेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्यात। बिल्कुल सही कहा सर आपने कि पूरे रायगढ़ जिले की अगर हम बात करें, अगर मैं कहूं कि कोकण के इस हिस्से की बात करें, जहां तक मेरा सवाल है, पहली मर्तबा इतना बड़ा खिलाड़ी इस मंच पर खेलता हुआ नजर आएगा, जिसने बड़ी बड़ी प्रतियोगिता में बहुत कमाल का कारनामा अंजाम दिया। और जिस तरीके से गंगाधर ने अपने स्पेल में विकेट हासिल किया वो भी इंपॉर्टेंट था। प्रथमेश का विकेट, 12 गेंदों में 31 रनों की पारी खेलकर वापस लौटे। अब देखिए करण अंबाला, ये बहुत बड़ा नाम है, बहुत कम समय में इन्होंने अपना नाम किया टेनिस क्रिकेट के अंदर और आज इनकी पहचान बहुत बड़ी पहचान है। इन्होंने ISPL में देखा जाए तो मैन ऑफ द सीरीज अपने नाम कर ली और पिछले 2 साल से ये खिलाड़ी बहुत चर्चे में आ चुका है करण अंबाला। और उनके सामने अब ये बैटल रंगेगा चंदू सर, क्योंकि गंगाधर बॉलिंग पर है और करण अंबाला पहली मर्तबा, पहली गेंद, नो पहली गेंद पर देखिए बैट्समैन वहां पर उस गेंद को जाने दिया। गेंद कट भी होकर अंदर की तरफ आई, इन स्विंग होती हुई गेंद गुडलैंड स्पॉट पर से गेंद ने उछाल पकड़ा और गेंद अंदर आने के बाद यहां पर ओवर का खात्मा देखते देखते 4 ओव्हर का खेल खत्म। टीम का स्कोर हो चुका है 49 रन। क्या कहोगे चंदू सर? नक्कीच इकडे कमबॅक प्रथमेश ठाकरे जे खूप चांगल्या बहरात होते, त्यांना बाद करणं ही प्लस पॉइंट राहिलेला आहे, परंतु आता मैदानात आलेलं आव्हान सुद्धा तेवढंच मोठं आहे। भारतीयच काय
तर जगाच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला लागलेली बोली एका स्पर्धेसाठी म्हणजे 10-15 दिवसाच्या स्पर्धेसाठी 27 लाखाची बोली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लागू शकते का? हो, त्याचं उत्तर आहे करण अंबाला. रायगडात पहिल्यांदाच आलाय आणि तो सुद्धा तेलंगे गावात आलाय आणि त्याला पाहण्यासाठी सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. यानी पैसा वसूल टूर्नामेंट, पैसा वसूल मुकाबला हो रहा है. बिल्कुल मेहनत जिस तरीके से की थी वो बिल्कुल कामयाब होती हुई, इसीलिए तो ये सपना था और ये सपना हकीकत में तब्दील हो गया. कुल टीम का स्कोर हो चुका है 49 रन. ये देखिए टीवी स्क्रीन पर आपको खिलाड़ियों का एक्सप्रेशन दिखाया जा रहा है. सुमित टेकले चर्चा कर रहे हैं कि आने वाली 12 गेंदों में स्लॉग ओवर में धुआंधार बैटिंग करनी पड़ेगी. ग्राउंड के चारों ओर दर्शक ही दर्शक है. हिमाजी पहा, किती मोठा खेळाडू असू देत परंतु सहजासहजी धावा होतील का? नाही, प्रयत्न करावेच लागतील, फुटवर्क करावंच लागेल, बॅट फिरवावीच लागणार आहे. मोठा प्लेयर आहे म्हणून आपोआप धावा नाही होणार आहेत. त्यामुळे मॅच सगळे खेळाडू मोठे आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. तोच आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी शम्स चॅम्पियन्स ट्रॉफीला उंचावणार आहे. नो डाउट सर. और ऐसी सूरत में बॉलिंग के लिए कौन आया है? अली देशमुख, एक होनार, एक नौजवान लड़का, एक लोकल बॉय बॉलिंग ट्रैक पर. ये मजेदार बैटल रंग सकता है. टेनिस क्रिकेट के सुनहरे अक्षरों में नाम लिखा जा सकता है क्योंकि सामने सुप्रीमो का मैन ऑफ द सीरीज का दावेदार रहने वाला विश्वनाथ. पहली गेंद फेस कर रहे थे, खेला हुआ स्ट्रोक बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गंगाधर इंगोले ने वहां पर फील्ड किया. 1 रन तेजी के साथ अब फिर एक बार स्ट्राइक पर होंगे करण अंबाला. ये मजेदार फिर एक बार बैटल क्योंकि स्कोर इसी के साथ 50 रन पूरे, टीम के 50 रन पूरे हो गए. वहां पर देख सकते हैं आप राहिल 11 दुबई की टीम के, इन्हें राहिल भाई वलेले, इनकी टीम राजवाड़ी से बिलोंग करते हैं. लेकिन आज जिस तरीके से टीम ओनर्स ने भी बहुत मेहनत उठाई. जावेद भाई देशमुख इनकी तरफ से इनाम आया हुआ है. अली अगर विकेट लेते हैं तो 2000 रुपए का इनाम टीम के ओनर की तरफ से करण अंबाला का. लेकिन इस बार देखिए क्रॉस हैंडेड बैट से स्ट्रोक को खेला, 1 रन. कुल 4000 रुपए का इनाम है अली के लिए, जमारुद की तरफ से भी 2000. कुल 3000 रुपए का इनाम आया हुआ है अली के लिए अगर 3 जिस तरीके से विकेट हासिल करते तो. चलिए मुकाबले की ओर बढ़ते हैं जहां पर अली ने अब तक 2 गेंदें किए हैं और 2 गेंदों में 2 रन खर्च किए. आने वाली तीसरी गेंद विश्वनाथ के लिए. ओहो, इस बार देखिए गेंद हवा में है, कोई खिलाड़ी नहीं. 1 बॉम्ब स्कोर. काउको स्ट्रोक मारा था वहां पर विश्वनाथ ने. स्ट्रोक को फिनिश देखिए किस तरीके से किया. पिकअप स्ट्रोक 1 बॉम्ब स्कोर. बिल्कुल जाजिबुल नजर स्ट्रोक जो आंखों में डूब जाए ऐसा स्ट्रोक खेला बिल्कुल वीआईपी डाइस की ओर. और ये चौका आने के साथ टीम का कुल स्कोर हुआ है 55 रन. सेकंड सेमीफाइनल और जिसकी पहली इनिंग आप देख रहे हो, दर्शकों की भरमार, दीवाने दर्शक मैच में खो गए हैं. फिर एक बार मुकाबले की ओर राउंड द विकेट. आहा, इस बार फिर दिशा से यहां पर भटकते हुए अंपायर मुन्ना सर हमारी तरफ मुड़ चुके हैं. वाइड गेंद, बिल्कुल ये गेंद आगे रखी थी, लेंथ गेंद थी, लेकिन दिशा से भटके वहां पर लाइन मिस कर बैठे और नतीजा सामने आया कि वाइड गेंद. और स्कोर तब्दील होता हुआ इस वाइड की वजह से 56 पर. एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ, दर्शक बहुत दूर दराज से मैच को एंजॉय कर रहे हैं. यूट्यूब के जरिए भी काफी हद तक दर्शक. चलिए मैच की ओर बढ़ते हैं. छोटी गेंद लेकर अली की ये वाली गेंद पर देखिए विश्वनाथ ने सिर्फ बल्ले का मुंह खोला है. ओहो, ये देखिए मौका बन रहा था, कैच छूटा है. सपना टूटा है, मुकद्दर रूठा है. और कैच किसका छूटा? विश्वनाथ का. और देखिए अब ये जीवन दान मिला है. कोशिश अच्छी थी नो डाउट चंदू सर, लेकिन कैच बहुत इंपॉर्टंट था. आपने विश्वनाथ का कैच छोड़ा है, क्या कहते हैं? नक्कीच कॅच बरोबर 2 गोष्टी झाल्या असत्या. पहिली गोष्ट विश्वनाथ आउट झाले असते आणि स्ट्राइक वर हा नवीन येणारा बॅट्समन असता. नो डाउट यही तो बात. और बिल्कुल वहां पर गलती कर बैठे फील्डर. दिल गलती करे तो कफारा है, लेकिन गेंदबाज और फील्डर गलती करे तो खसारा है. ओहो,
ये देखिए, वाह वाह, क्या गेंदबाजी है। एक होनहार, एक लोकल टैलेंट, लेकिन आज महाराष्ट्र के, आज भारत भर में चर्चे में रहने वाला खिलाड़ी करण अंबाला, जिसने दुबई में जाकर मैन ऑफ द सीरीज इंडिया की टीम के लिए हासिल की, ऐसे खिलाड़ी के सामने क्या गेंदबाजी कर रहा है। गेंदबाजी अली की अच्छी लगी होगी तो एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए। लोकल टैलेंट, लेकिन क्या गेंदबाजी कर रहा है। दिल जीत लिया पूरे ग्राउंड पर तमाम दर्शकों का। फिर एक बार देखिए, ड्राइव लगाया है, ऑन ड्राइव के रूप में ये स्ट्रोक श्रेयस कदम वहां पर मौजूद है। एक रन से स्ट्रोक तब्दील हो जाएगा, स्कोर बढ़ जाएगा 58। आज शम्स चॅम्पियन्स ट्रॉफी चर्चेत आहे। पहा, दुसरीच मॅच नुकतीच सुरू झाली आणि आतापर्यंत 70 स्पोर्ट्सवर 50,000 लोकांनी स्पर्धा पाहिली सुद्धा आणि सध्या 7,500 प्रेक्षक युट्यूबला ऑनलाईन मॅचचा आनंद सुद्धा घेत आहेत। चर्चेत आहे तेलंगे गाव आणि महाड तालुका। बिल्कुल, और इसका पूरा श्रेय, पूरा क्रेडिट जाता है एवन जोड़ी को, सुफियान शमशुद्दीन जटाम और सलमान शमशुद्दीन जटाम। बिल्कुल, जिस तरीके से इन लोगों ने जो मेहनत की, एक ही बात कहता हूं सुफियान भाई और सलमान भाई आपके लिए। देखिए, ये 70 स्पोर्ट्स, एक ही बात कहता हूं चंदू सर, मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन एवन जोड़ी जैसा अनमोल नहीं होता। ये एवन जोड़ी ने करके दिखाया, सुफियान शमशुद्दीन जटाम और सलमान शमशुद्दीन जटाम। परंतु अल्लीचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्या अल्लीने केवळ 9 रनची ओव्हर टाकली आहे। मॅच मध्ये थोडासा टर्निंग पॉइंट राहिलाय, परंतु आता ही ओव्हर खूप महत्वाची असेल। नो डाउट, स्लॉग ओव्हर की आखिरी ओव्हर बची है। अलीचे बाबा सुद्धा मॅच पाहत आहेत। आपल्या मुलाचा हा खेळ पाहण्यासाठी ते देखील तेवढेच आतुर होते आणि ते सुद्धा धन्य झाले असतील। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंच्या विरुद्ध माझा मुलगाही चांगला खेळतोय म्हणून। नो डाउट, और यही बात तो मैंने कहा ना कि करण अंबाला, जिन्हें इंडिया की तरफ से मैन ऑफ द सीरीज मिली थी दुबई में, और सुफियान जटम की तरफ से अली के लिए 1,000 रुपए का इनाम। इस बार देखिए, कंट्रोल शॉट हम पुल खेला है, खिलाड़ी वहां पर है, एक से ज्यादा नहीं मिलेगा। 1 रन के साथ टीम का स्कोर तब्दील होता हुआ 59 रनों पर। देखिए, स्लॉग ओवर है, अब यहां से मोमेंटम शिफ्ट करना पड़ेगा। आप इस पर सहमत नहीं रह सकते, मुतमईन नहीं रह सकते कि ये जो 60 का आंकड़ा है, क्योंकि 6 ओवर में 60 रन बड़ा मैच है। आपने जिस तरीके से कहा कि 80 की गुंजाइश है। अब देखिए, फिर एक बार श्रेयस बॉलिंग पर, ओहो कमाल की गेंद। फिर एक बार बैट्समैन ने ड्राइव किया, डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में 1 रन दूसरे की मांग, और तेजी से दूसरा रन भी पूरा। ओहो, तुमने चुराया दिल को नहीं, तुमने चुराया 2 रन को। तेजी के साथ 2 रन पूरे हो गए और टीम का स्कोर हो गया है 61 रन, 3 विकेटों का नुकसान। आखिरी 4 गेंदों का खेल बचा हुआ है पहले सत्र का। आप देख रहे हैं शम्स चैंपियन ट्रॉफी। शम्स चैंपियन ट्रॉफी की झलक महाराष्ट्र में सबसे अलग, क्योंकि सब लोगों की आज नजरें, पूरे भारत भर से नजरें शम्स चैंपियन ट्रॉफी के ऊपर है। ओहो, इस बीच देखिए, क्रॉस एंड बैट से स्ट्रोक को फिर एक बार खेला है, और वहां पर खिलाड़ी है, अच्छी फील्डिंग वहां पर आशीष मेहरुल की। थ्रो तो वाइड था, लेकिन श्रेयस कदम की मैं दाद दूंगा, अपने बॉडी को स्ट्रेच किया और गेंद को स्टॉप किया, और स्कोर तब्दील होता हुआ देखते ही देखते 63। आप देख रहे सेकंड सेमीफाइनल, जिसका पहला सत्र अहमद 11 तुड़िल की टीम ने मुकाबले का टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला लिया। ओहो, इस बार देखिए यॉर्कर, क्या गेंदबाजी, विकेटों के बीच दौड़ पूरी की। हे धावा मात्र असे होते ना चंदू सर, की आपल्याच बायकोनी आपल्याच पाकिटातून अलगद 100ची नोट बाहेर काढावी, तशीच या चोरटी धाव या दोन्ही फलंदाजाने बघता बघता पूर्ण केले। काय सांगाल चंदू सर? आखो में इशारा और रन पुरा। तुमच्या उदाहरणाविषयी नाही बोलू शकत, परंतु इकडे मैदानाविषयी बोलू शकतो, कारण ज्या पद्धतीने कंट्रोल केलं मी म्हणेल। कारण श्रेयस कदम, सगळ्यांना चर्चा हीच होती की या 2 ओव्हर कशा टाकल्या जाणार, आणि त्या चांगल्या टाकल्यात, नो डाउट। और ये देखिए फिर एक बार, ओह माय गॉड, सुपर बॉलिंग। श्रेयस कदम की वापसी अगर आपको पसंद नहीं होगी तो एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए श्रेयस कदम की गेंदबाजी पर। क्या गेंदबाजी कर रहे हैं जावेद भाई देशमुख, इनकी तरफ से 1,000 रुपए का इनाम है अली के लिए। वाह, चलिए मुकाबले की ओर बढ़ते हैं, जहां पर टीम का स्कोर हो चुका है 64, लॉस ऑफ 3 विकेट। ओहो, इस बीच देखिए करण अंबाला ऑन फायर, पैटर्न स्ट्रोक इनसाइड आउट, और
ये सिक्स बहुत कमाल का रहा, स्ट्रेट लॉफ्टेड ड्राइव था और ये 6 रन इस सिक्सर की मदद से टीम का स्कोर 70, अब जीतने के लिए 71 का लक्ष्य रखा है। आपसे विनती है, आपको जल्द से जल्द स्टेज पे आना है। महबूब जटाम साहब, महबूब जटाम साहब। देखिए गफ्फार जनाब, अली के जो चाचा है, देखिए तुड़िल टीम के जो ओनर है उनके जो चाचा है गफ्फार जनाब, उनकी तरफ से अली के लिए 1000 रुपए का इनाम आया है। वाह, इनामात की बरसात। हाँ, महबूब जटाम साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि आज आपल्या आयुष्यातील एक स्पेशल दिवस या ठिकाणी आहे। सगळ्यांनाच विनंती आहे, आपल्यामध्ये आता ज्यांनी या तेलंगे गावाचं नाव आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून जगभर नेलं त्या महबूब जटाम साहेबांची क्रिकेट मधून निवृत्ती आहे। जमाल जटाम साहेब विनंती असणार आहे, ज्यांनी आपलं आयुष्य या तेलंगे गावासाठी आणि क्रिकेटसाठी खर्च केलं त्या महबूब जटाम साहेबांचा क्रिकेट मधून निवृत्ती आणि त्या निवृत्ती सोहळ्याच्या निमित्ताने एक विशेष सन्मान, क्रिकेट मधून मात्र या ठिकाणी निवृत्ती रिटायरमेंट या ठिकाणी होते आणि महबूब जटाम साहेबांचा एक निवृत्ती निमित्त रिटायरमेंट निमित्त एक विशेष सन्मान केला जातो। सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या महबूब जटाम साहेबांसाठी झाल्या पाहिजेत। नक्कीच वर मॅच जिंकून दिल्यात, आज गावासाठी एवढी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आज निवृत्त होत आहे, काय भावना असतील, काही आठवणीचे क्षण आठवत आहेत का गावाला जिंकून दिलेले? क्या कहना चाहेंगे आप, कौन से मैच आज आपको याद आ रहे हैं जो अपने गांव के लिए जिता दिए हैं और क्रिकेटिंग करियर में रहे हैं और आज रिटायरमेंट ले रहे हैं, उसके बारे में भी? मैं 91-92 से क्रिकेट चालू किया था, जब हमारी टीम इतनी कमजोर थी कि कौन सी भी टीम जब हमारी मैच लगती थी तो मतलब वन साइड हमको हराती थी। उसके बाद 95-96 में हमारी टीम अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छी हुई थी। उसके बाद जब 2004 से जब फरहान जटाम, इरफान दुस्ते, जब ये प्लेयर आए उसके बाद अल्हम्दुलिल्लाह हमारी टीम इतनी फॉर्म में आई, हमारी गांव की पहचान बनी। उसके बाद मेरे वालिद साहब का एक सपना था, 92 में इधर खेती होती थी, तब मेरे वालिद साहब मतलब मेरे टीचर थे नौशाद आजमी, उनसे पूछे इधर अगर ग्राउंड बनेंगे कितना खर्चे आएगा, लेकिन आज मेरे वालिद साहब का सपना पूरा हुआ है। ज्यांनी आपलं आयुष्य क्रिकेटसाठी खर्च केलं आणि तेलंगे गावासाठी क्रिकेट खेळले, तेलंगे गावासाठी त्यांचा या ठिकाणी रिटायरमेंट होते। सगळ्यां और मैं 2-3 साल क्रिकेट खेलना चाहता था, लेकिन मेरा बाईपास का सर्जरी हो गया 3 महीना पहला, इसलिए मैंने रिटायरमेंट लिया। धन्यवाद, तुम्ही केलेली गावाची सेवा, गावाच्या क्रिकेटची सेवा, त्याच्यासाठी या टाळ्या होतील। आणि आता जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे। हॅलो, एक महत्वाची मॅच आणि दुसरा डाव सुरू होतोय। मैदानाच्या आतमध्ये फरदीन काझी आणि श्रेयस कदम, दोन मोठी वादळं दाखल झालेली आहेत। गुजरात धमाका बिग बॅश येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। जावेद भाई देशमुख यांच्याकडून श्रेयस कदमच्या बॉलिंगसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे। हाँ, 1 मिनिट सर, लाईन मारून घ्यायची। ओके दादा, हॅलो हॅलो हॅलो, जी क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक लांब लांबवरून या ठिकाणी आलेले आहेत, पाय ठेवायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे।
आणि आता या क्रीडा स्पर्धेचा सेमीफायनलचा असा सामना, एका बाजूला राहील 11 दुबई आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अहमद 11 तुडील यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत आणि मैदानात सुद्धा कोणी महाड तालुक्यातून, कोणी माणगाव तालुक्यातून, कोणी श्रीवर्धन मधून, कोणी मसळ्यामधून, कोणी मंडणगड वरून, कोणी दापोलीवरून, कोणी पोलादपूरवरून दाखल झालेले आहेत या तेलंगे गावामध्ये आणि शम चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी. खऱ्या अर्थाने सुफियानजी, ट्रॅफिक थोडीशी वाढलेली आहे त्यामुळे ज्या गाड्यांचा अनाउन्समेंट करतोय त्या थोड्याशा बाजूला घ्यायच्यात. MH06 BW 1020 MH06 BE 6128 या दोन्ही गाड्या कृपया बाजूला घ्यायच्यात. मसळ्यावरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक इकडे आलेले आहेत कारण श्रीवर्धन मसळ्यात सुद्धा तेवढंच चांगलं क्रिकेट चालतं आणि आज मात्र महाड तालुक्यातील एक महत्वाचं गाव आणि ते मात्र क्रिकेटच्या रंगात न्हावून जाताना पाहायला मिळते. प्रशांतजी तांबे माझ्या जोडीने जुडले गेलेले आहेत. प्रशांतजी, या धावसंख्येला कशा प्रकारे आपण पाहतायत? 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रशांतजी काय म्हणाल? नक्कीच दोन्ही टीमचा विचार केला गेला तर टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक रती महारथी एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. 71 धावांचं टार्गेट पाहिलं गेलं तर एक सन्माननीय धावसंख्या जरूर आहे, परंतु चौथ्या रात्रीचा आपण खेळ पाहिला तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. पहिला सामना 67 धावांचं टार्गेट, 5 ओव्हरची ती मॅच. या जोडीनं नॉट आउट तो सामना आपल्या टीमच्या बाजूने झुकवला होता. 71 धावांचं मोठं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी अहमद 11 तुडील या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालीये. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई सिवडीचा सुपरस्टार अर्थात फरदीन काझी. तुडील टीमचे ओनर जावेद देशमुख यांचे काका गफार जनाब यांच्याकडून अलीसाठी पुरस्कार आलाय 1000 रुपयाचा. सगळ्यांचे पुरस्कार अनाउन्समेंट होतील. फक्त आता एक विनंती आहे, ओव्हर झाल्यानंतर आपण ते अनाउन्समेंट करू म्हणजे कॉमेंट्री सुद्धा होईल. इरफान मुकादम आपणास विनंती आहे स्टेजवर यायचे. माप्रलचे इरफान मुकादम. मॅचला होते सुरुवात. सुपर डुपर हिट मुकाबला. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळतायत आणि पहिलाच बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय आणि या पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. करण अंबाला त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अख्ख्या प्रेक्षकांचं लक्ष आज या ठिकाणी लागलेलं आहे तेलंगे गावावर. मुंबईचा वंडर बॉय बॅटिंग साठी शिवडी मुंबईचा एक जबरदस्त युवा खेळाडू फरदीन काझी यांना आपण पाहतोय, तर वारेट भिवंडीचे स्टार प्रथमेश ठाकरे. फरदीन बॅकफुटला जात पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो यशस्वी नाही झालाय. हजारो प्रेक्षकांचं लक्ष युट्यूबवर देखील आणि आज मैदानावर सुद्धा या मॅच कडे पाहायला मिळत आहे कारण मॅच जबरदस्त आहे. शम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये थर्ड टीमच्या विरुद्ध कोण खेळणार त्यासाठीची मॅच आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. यावेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेने फरदीन काझी सिक्सर. हा गाणं पाहिला तर फरदीन काझीला डेडिकेट केले असं म्हणावं लागेल. आपला भाऊ सुपरस्टार आणि शिवडीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आगोगतोय. ओहो, या ठिकाणी एका मोठ्या विकेटची गरज होती आणि तीच मोठी विकेट या ठिकाणी आली आहे. 6 मारला परंतु दुसऱ्या आकडे बरसले. फरदीन काझी एक मोठी विकेट. ही विकेट जे 6 मारला होता फरदीननी त्या 6 साठी 1000 रुपयाचा पुरस्कार सुफियानभाई जटाम यांच्याकडून आणि महबूबभाई जटाम यांच्याकडून जी विकेट घेतली गेली फरदीन काझीची बॉलर प्रथमेश ठाकरे यांच्यासाठी 1000 आणि सलमानभाई जटाम यांच्याकडून विकेट साठी 200 रुपये. पहा ही सेमीफायनलची परिस्थिती आहे. फायनलला परिस्थिती काय असेल म्हणजे आम्ही
कॉमेंट्री करायला होत नाही, एवढी पारितोषिके या ठिकाणी होत आहेत, परंतु हे क्रिकेट आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. प्रेक्षक आनंद घेत आहेत मात्र या मॅचचा आणि या सुपर डुपर हिट मुकाबल्याचा. पाहूया या मॅच मध्ये एक मोठी विकेट तर या ठिकाणी आलेली आहे, फरदीन काझी. नक्कीच चंदू सर, सामना पाहिला तर सेमीफायनल नंबर 2 चा जरूर आहे, परंतु फायनल पूर्वीची फायनल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये या सामन्यासाठी. आणि पाहिलं तर आज या सामन्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानाच्या चहू बाजूला पाहायला मिळते. नक्कीच प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण या तेलंगे गावाच्या इतिहासातील एक अजरामर स्पर्धा आज आपण या ठिकाणी सुफियानभाई जटाम, सलमानभाई जटाम यांच्याकडून पाहतोय. 70 स्पोर्ट्सवर जे प्रेक्षक आनंद घेत आहेत आणि त्याही सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू, कारण एकाच वेळेला भारतीय टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे इकडे आहेत. हो, इकडे आणखीन एक कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. चांगला बॉल, दबाव मात्र या ठिकाणी थोडासा वाढेल, कारण एकाहत्तर तसं मोठंही नाहीये. 6 ओव्हरची मॅच आहे म्हटल्यानंतर फक्त फरदीनला लवकर बाद केलंय, हा एक प्लस पॉइंट आहे. परंतु श्रेयस कदम, आशिष मेहरोल, स्थानिक खेळाडू हल्ली या सगळ्यांना कामगिरी करावी लागेल. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायची आहे आणि ती पाहायला मिळेल का? टप्प्याचा बॉल कावलाय, सीमा रेषा पार, षटकार. ओव्हर मध्ये धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा धावफलकावर झालेली आहे. परंतु तेलंगे गावची ही स्पर्धा आपल्या सगळ्यांना आवडली असेल तर सगळ्यांना एक विनंती आहे, आपापले मोबाईल बाहेर काढा आणि मोबाईलच्या टॉर्च ऑन करा. सगळ्यांना विनंती आहे. एक वेगळं चित्र म्हणजे जी मेहनत घेतली सुफियान भाईंनी, सलमान भाईंनी, अख्ख्या गावाने, ती तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येकाने आपला मोबाईल, सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाने आपला मोबाईल बाहेर काढायचा आहे, टॉर्च ऑन करायची आहे. प्रत्येकाला जे महाड वरून आलेत, जे श्रीवर्धन वरून आलेत, जे मसळ्यावरून आलेत, जे माणगाव वरून आलेत, जे मंडणगड वरून आलेत, जे दापोली वरून आलेत, जे मुंबई वरून आलेत, जे पोलादपूर वरून आलेत, जे दुबई वरून आलेत, त्या सगळ्यांना विनंती आहे आपण हात उंचवायचा आहे. अजूनही काहींच्या मोबाईलच्या टॉर्च ऑन झाल्या नाहीये. तुम्हाला ही स्पर्धा आवडली आहे असं आवर्जून प्रत्येकाला या ठिकाणी सांगायचं आहे. ही सुपर डुपर हिट स्पर्धा महाडच नाही, संपूर्ण आज महाराष्ट्र पाहतोय आणि 70 स्पोर्ट्सवर देखील मोठ्या प्रमाणावर आनंद घेतला जातोय. शम्स चॅम्पियन्स ट्रॉफी. धन्यवाद. असीम इर्जुक, तर नक्कीच चंदू सर, बॉलिंग मार्क वरती बदल पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर अशी ज्या खेळाडूनं आज आपल्या नावाची ओळख निर्माण केली आहे असा करण अंबाला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. करण अंबाला चांगला बॉल, सन्मान दिलाय, धावेमध्ये परावर्तित केलाय. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न. पारितोषिक आहे फरदीनची जी विकेट घेतली गेली प्रथमेश ठाकरे यांच्यासाठी राहिलभाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. परंतु जाऊयात, प्रशांतजी मॅच संपलेली नाहीये. गंगाधर इंगोलीचा जो षटकार आला, जो सिक्सर आला, त्या सिक्सरने मात्र या ठिकाणी सांगितलं की ही मॅच चांगलीच होणार आहे. कारण 71चा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 14 रन आलेले आहेत. ही जमेची बाब इकडे पाहायला मिळते आणि आज ही हजारोची गर्दी इकडे काय आली आहे? त्यांना दर्जेदार क्रिकेट पाहायचं आहे. ज्यांना ISPL खेळताना पाहिलं, ज्यांना बिग बॅश खेळताना पाहिलं, ज्यांना जर पाहिलं तर सुप्रीमोड खेळताना पाहिलं, रतनबो खेळताना पाहिलं, 10PL खेळताना पाहिलं, भारतात खेळताना पाहिलं, दुबईला खेळताना पाहिलं, त्यांना आज तेलंगा गावात खेळताना आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे ही गर्दी आहे आज तेलंगे गावामध्ये. हो, कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. करण अंबाला, हरियाणा राज्यातील अंबाला शहरातील असणारा हा खेळाडू. मूळ नाव अभिषेक दलहोर, परंतु टेनिस क्रिकेटने त्यांना करण अंबाला हे नाव दिलं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर धमाका क्रिकेट क्लब दिल्ली, नॉर्थ हिमालयन टायगर्स पासून सुरुवात झाली. त्यानंतर धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि ISPL माझी मुंबई टीम कडून सिरीज घेतली. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती
16 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल नंतर समीकरण इकडे बदलणार आहेत. प्रत्येक बॉल नंतर जर पाहिलं तर घडामोडी बदलतील आणि प्रेक्षकांना हा खेळूनच ठेवतो क्रिकेटचा खेळ. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बॅटर अधिराज्य गाजवतात तर कधी बॉलर अधिराज्य गाजवतात. आणि इकडे श्रेयस कदम हे देखील काही कमी नाही आहेत. सिक्सर किंग त्यांनाही म्हटलं जातं. श्रेयस कदम यावेळेला फटका कवचला खेळतात. यास निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचला सुद्धा सीमारेषा पार, चौका. बाहेर मारणारा मुंबई बांद्र्याचा श्रेयस कदम सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे ही मॅच जबरदस्त होणार आहे. कट टू कट मॅच, पैसा वसूल मुकाबला प्रेक्षकांना पाहायचा आहे. कारण अंबाला रिवर्स, वाह काय शो खेळलाय अफलातून, लाजबाब. 6 षटकार. मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय या नावानं ज्या खेळाडूनं प्रसिद्धी मिळवली आणि पाहिलं तर या चेंडूच्या आधी सरांनी प्रशंसा केली आणि त्या प्रशंसेला दाद देत हा अप्रतिम दर्जाचा फटका श्रेयस कदम यांच्या बॅट मधून आपण पाहिलात. तर या षटकारासाठी या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा सुफियानजी जटाम साहेब यांच्याकडून या स्ट्रोकला 1000 रुपयाचा पुरस्कार आलाय. पहा, मी तर म्हणेल की पुरस्कार लिहिणारे दमले असतील, एवढे पुरस्कार आत्ताच आहेत. मॅच ज्यावेळेला शेवटी जाईल तर काय परिस्थिती होईल. मी तर म्हणेल हा तेलंगे ब्रँड आहे. तेलंगी गावाची ओळख ही निर्माण झाली आहे आणि पुढल्या वर्षीची सलमान भाई असतील आणि सलमान भाई यांच्याकडून सुद्धा, सलमान भाई जटाम यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार या षटकारासाठी आलाय, रिवर्सच्या षटकारासाठी आलेला आहे. अहमद 11 तुडील यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला राहिल 11 दुबई आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही टीम बलाढ्य आहे, मॅचही चांगलीच होईल आणि प्रेक्षक देखील त्याच्यासाठी झालेत. ओव्हर संपल्या, 2 रन झालेले आहेत. 26. प्रशांतजी काय म्हणाले या स्टार्ट विषयी? पाठलाग चालू आहे. 71 धावांचा 2 षटकांचा खेळ आपण पाहिला तर 26 धावा धावफलकावरती 1 विकेट जरूर मैदानाच्या बाहेर परतली आहे. फरदीन काजी स्वस्तामध्ये आउट झालेत, परंतु पाहिलं तर श्रेयस कदम अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभे आहेत. तर नक्कीच अजूनही 4 ओव्हर मध्ये 45 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. काही डॉट बॉल आले, काही विकेट आल्या. मॅच मध्ये जर पाहिलं तर बॉलिंग करणारी टीम सुद्धा येऊ शकते. या वेळेला बॉल पाठीमागे जाताना पाहिला मिळेल, निघालाय पाठीमागे आणि अडवलाय. तिकडे जर पाहिलं तर 1 धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि त्याच्यामध्ये सुरू असणारी ही मॅच पाहायला मिळते. रायगडातील एक महत्वाचा तालुका म्हणजे महाड आणि महाड मधील एक महत्वाचं गाव म्हणजे तेलंगे आणि त्या ठिकाणी सुरू असणारी ही मॅच आज अख्खं जग पाहतंय या तेलंगे गावाला.
प्रथमेश ठाकरे यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलेत. पहा सगळ्यांच्या पारितोषिकांचा स्वीकार करतो, परंतु एक थोडीशी आमची सुद्धा अडचण होते. पारितोषिक झालेल्या कामगिरीसाठी असू देत, अगोदरच्या म्हणजे हे करण्यासाठीची पारितोषिकं नको आहेत, म्हणजे आम्हाला अनाउन्समेंट करता येतील. तर सौभान देशमुख यांच्याकडून अळीसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्याच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यात आलंय गुगल पेच्या माध्यमातून. जबरदस्त मॅचच्या दिशेने मॅच जबरदस्त. यावेळेला बॅट फिरवली आहे, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि गंगाधर चालू लागलेले आहेत पॅव्हेलियनच्या दिशेने आणि इकडे विकेट आलेली मध्ये पुन्हा एकदा रंग भरले. अठ्ठावीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी. मॅच ऑन आहे. एवढी मोठी मॅच नाहीये आणि एवढी सोपी ही मॅच नाहीये. आज मात्र आजची रात्र महाड तालुका कधी विसरणार नाहीये. महाडही नाही, श्रीवर्धनही नाही, म्हसळाही नाही, माणगावही नाही, मंडणगड सुद्धा नाही आणि दापोली सुद्धा नाही आणि बाजूचा पोलादपूर सुद्धा नाही. ओ आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली आहे प्रथमेश ठाकरे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या, परंतु या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे त्यांनी. 4 बॉलमध्ये प्रशांतजी 2च धावा खर्च केलेल्या आहेत आणि याला म्हणतात कमबॅक. चढ उतार क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे. 9,500 प्रेक्षक युट्यूबला 70 स्पोर्ट्स वर मॅच पाहत आहेत, त्याही सगळ्यांचं स्वागत असेल. ओहो आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आशिष मेहरोलचा रोल सुद्धा या मॅच मध्ये खूप महत्वाचा असणार आहे. श्रेयस कदमला कशी साथ देणार. हळूवार पद्धतीने फिंगर रोल केले, बाहेरच्या बाजूला बॉलला कट केलं आणि निर्धाव टाकलाय हा बॉल. पहा मॅच जर पाहिली तर दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. आज इकडे जिंकायचंय, आज बाजी मारायची आहे. आज कोण फायनलला जाणार, कारण शम चॅम्पियन्स ट्रॉफी पावसामुळे 2 दिवस पुढे ढकलली, परंतु पुन्हा एकदा नव्या जोमात आली आहे. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतायत, परंतु एकाच धावेवर समाधान पाहायला मानावं लागतंय आणि प्रथमेश ठाकरे यांचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये फक्त 3 रन खर्च केलेले आहेत प्रथमेश ठाकरे यांनी. याला म्हणतात कमबॅक. स्क्रीनवर आपण पाहताय 6,72,056 लोकांनी आज 70 लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलला जाऊन सबस्क्राईब केलंय आणि हा आकडा पाहिला तर वाढतच चालला या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रणय गुडेकर यांच्याकडून प्रथमेश ठाकरे यांच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. तर प्रशांतजी एक जबरदस्त, म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच किंवा आमचे हिम्मत भाई असतील, हे सगळेच आपण या मॅचचे इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत. कारण करण अंबालाने खेळलेली रायगडातील कदाचित माझ्या मते पहिली टुर्नामेंट. त्याचबरोबर जर पाहिलं तर सुमित डेकळेचं इकडे येणं, प्रथमेश ठाकरेचं बरसतं, फरदीन काझी, श्रेयस कदम, पवन केने, ताऱ्या सिताऱ्यांची मैफिल आहे. परंतु मॅच जबरदस्त होणार आहे, कारण पाहू शकता इन ऍक्शन पवन केनेला सुद्धा घाम गाळावाच लागतो. प्रत्येकाला उगाच कुणाच्या नावाची चर्चा होत नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि आज यांच्या नावाभोवती वलय निर्माण झाले ना, त्याच्या पाठी त्यांचा घाम आहे, त्यांची मेहनत आहे आणि म्हणून आज त्यांची सेल्फी काढले जातात. उगाच कुणाचे कुछ किए बिना जय जयकार नाही होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. 29 धावा झाल्यात, मॅच अजूनही ऑन आहे. पाहूया करण अंबाला. चांगला बॉल अगदी खोलवर टाकलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं चंदू सर. क्रिकेटचं असं अस्त्र, असा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मोठमोठ्या फलंदाजांकडे नसतं आणि त्याच प्रकारचा परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तर नव्याच मॅचच्या दिशेने एक जबरदस्त मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला कमरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी आले, 1 रन मिळणार आहे. पाहूया
धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते शक्य आहे 71 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. आणि बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी बाकी असणार आहे ते 16. 16 बॉल मध्ये 40 रन. मोठंही नाही आणि छोटंही नाहीये, प्रयत्न करावे लागतील. करण अंबाला सारखा गोलंदाज आहे, परंतु श्रेयस कदम यांच्यासारखा बॅटर. यावेळेला चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि इकडे यस मोठी विकेट येताना पाहायला मिळते, ज्या विकेटची गरज होती. आणि तिसऱ्या पंचांची मागणी शॉर्ट रन साठी. अंबाला त्यांनी आणखी कंट्रोल केलं. श्रेयस कदम माघारी परतलेत फरदीनच्या पाठोपाठ. आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील अलीवर जबाबदारी आहे, आणि जबाबदारीने तर अलीला स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. आणि जोडीला जर पाहिलं तर आशिष मेहरोल आहेत. 41 पाहिजे ना अजून, बॉल टू बॉल सांग. 41 धावांची आवश्यकता, अजूनही 15 बॉल 41 आणि 1 रन शॉर्ट आहे. म्हणजे रन नाही मिळणार आहे आता. 41 ची आवश्यकता आहे. पहा करण अंबाला जेवढी विकेट लांबीची आहे ना, त्याच्यापेक्षा लांब मला वाटतं थोडेसे करण अंबाला यांनी रनअप घेतलेला आहे, आणि त्याच्यामुळे या खेळाडूची ही चर्चा सुद्धा आहे. करण अंबाला प्रचंड वेगातील बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. जबरदस्त गोलंदाजी करण अंबाला. प्रथमेश ठाकरे आणि त्यानंतर करण अंबाला या दोघांनी केलेलं कमबॅक. परंतु अली मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. आज म्हणजे तुडील या गावाच्या नावाची सुद्धा चर्चा होते, आणि या स्पर्धेत सुद्धा तुडीलकर चांगलेच खेळलेले आहेत अहमद 11, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही 14 बॉल बाकी आहेत, आणि मॅच जिंकण्यासाठी 41 या 2 पैकी एक मोठा प्रशांत सर गरजेचा आहे फटका. पाहूया या ठिकाणी येईल का तो, कारण प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा पाहण्यासाठी तेलंगे गावची शम्स ट्रॉफी. ओहो, यावेळेला वेग प्रचंड आणि बाउन्स देखील पाहायला मिळाला कीपरच्या दिशेने. काय म्हणाल करण यांच्या गोलंदाजीविषयी प्रशांतजी? नक्कीच हा चेंडू पाहिला तर भन्नाट वेगाचा टप्पा पडतो न पडतो, पापणी लवते ना लवते तर निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. इतका भन्नाट वेग होता या चेंडू मध्ये. परंतु समोर देखील ग्रामीण स्टार पाहायला मिळतोय अली देशमुख. जावेद खान आणि राहिल ओनर आहेत या टीमचे. ओहो, आणखीन एकदा तेच मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी की काय. प्रचंड वेगातील बॉल कीपरच्या दिशेने. सामना मात्र थोडासा झुकताना पाहायला मिळतोय. आणि या ओव्हर मध्ये जर पाहिलं, करण अंबाला यांनी रन दिलेले आहेत. केवळ 1 रन दिलेली आहे करण अंबाला. आणि आता म्हणजे पहिल्या 2 ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्या, आणि या 2 ओव्हर मध्ये फक्त 4 रन आलेले आहेत. 12 मध्ये 41 प्रशांतजी. नक्कीच 12 चेंडू 41 धावांचं लक्ष इथे पाहायला मिळतोय. कुठेतरी हा सामना झुकताना पाहायला मिळतोय आपल्याला दुबई बुर्स 11 दुबई या टीमच्या बाजूने. परंतु इथे क्रिकेटचा खेळ आणि वेळ कधी बदलेल याचं बाकीत कोणी सांगू शकत नाही, कारण सरगोट्यासारखा रंग बदलणारा हा एक खेळ. अजूनही आशिष मेहरोल मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, आणि त्याच्या बॅट मध्ये ती क्षमता आहे की तो हा सामना एका बाजूला झुकवू शकतो. नक्कीच पाहूया आशिष मेहरोल. पूर्वी जर पाहिलं तर मुंबईला वडाळा अँटॉफिल परिसरापासून त्यांनी सुरुवात केली. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर पनवेलमध्ये चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत ते. आशिष मेहरोल मोठमोठ्या संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आयकॉन म्हणून त्यांना मागणी असते, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि सध्या गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पवन केने. पहिलाच बॉल समोर उडवलाय, परंतु तिकडे कॅच सुटली आहे.
आणि एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आणि 2 धावा पूर्ण. नक्कीच इथे संधी निर्माण झाली होती रनआउटची, परंतु कुठेतरी बॉल कलेक्ट करण्यात अयशस्वी ठरले. त्याचा फायदा फलंदाजांना उचलला आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. पवन केने आणखीन एक लोकप्रिय खेळाडू. यावेळेला थोडासा दबाव पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केलाय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. या मॅचला जिंकण्यासाठी आता 38 धावांची आवश्यकता आणि 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉलमध्ये 38. पवन केने समोर आशिष मेहरोल. नाही नाही, यावेळेला बॉलला थोडंसं पाठी केलं, तिकडनं फिरवलं, वळवलं, कीपरकडे पाठवलं. भारतीय टेनिस क्रिकेट मधील लोकप्रिय खेळाडूंच्या यादीमध्ये पवन केने हे नाव देखील सामील आहे आणि तेच करतायत बॉलिंग सध्याच्या घडीला. यावेळेला आणखीन एक फटका समोर उडवलाय आणि तिकडे मात्र करण अंबाला आहेत. कोणतीही चूक नाहीये. विकेट. चंदू सर, आपण पाहिला तर मैदानाच्या चहूबाजूला या स्पर्धेसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते, परंतु मंचावरती देखील पाहिला तर आज प्रमुख पाहुण्यांची गर्दी पाहायला मिळते आणि याचं संपूर्ण श्रेय सुफियानभाई जटाम यांना जातं. श्रीमंती, पैसा, प्रसिद्धी, गाडी, बंगला सर्वजण कमवतात, परंतु आज सुफियानभाई जटाम यांनी असंख्य असा मित्रपरिवार कमवलाय आणि पाहिलं तर त्यांच्यासाठी आज या मुख्य व्यासपीठावरती देखील प्रमुख पाहुण्यांची गर्दी पाहायला मिळते. नक्कीच ती गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला बिग हिट. या स्मॅश नाही संपली. लांब 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 षटकार. शाजेब यांच्या बॅट मधून षटकार येतोय. शाजेब आणि सांगतायत आम्ही लढणार. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 40 रन झालेले आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 41 ची आवश्यकता आहे. 31 धावांची आवश्यकता अजूनही आहे. यावेळेला मात्र बॉल पुन्हा एकदा तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅचचं पारडं मात्र झुकलं गेलेलं आहे. फरदीन काजीचं लवकर बाद होणं म्हणजे फायनलला गेलेल्या टीमला सुद्धा आयकॉन ते घेऊ शकतात. यस, कारण समोर आयकॉन आहेत तर फायनल टीमची सुद्धा आयकॉन घेऊ शकतात. 70 स्पोर्ट्सवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडले, ज्यांनी मात्र खूप मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब देखील केलं आणि अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनाही विनंती असेल आवर्जून आपण हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि इकडे जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. सोबन देशमुख यांच्याकडून शहजाबच्या 6 साठी 500 रुपये. तर शहजाब यानं मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार ठोकून नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे जरूर वेधलंय. चेंडू शिल्लक असतील 6, धावा हव्यात 30 आणि या धावा रोखण्यासाठी एक मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय, अर्थात विश्वनाथ जाधव. विश्वनाथ येतात गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी ते या ठिकाणी करतील. मॅच थोडीशी दूर गेलेली आहे परंतु संपलेली नाहीये आणि इकडे बॅट तर अगदी वेगात फिरवली, परंतु डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. राहिल 11 दुबई ही टीम मात्र आता मॅचच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. अगदी चांगली टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, चांगले आयकॉन पाहायला मिळाले. नक्कीच केवळ केने देखील यावेळेला औपचारिकता केवळ मात्र या मॅचची राहिलेली आहे आणि पाहूया कशा प्रकारची आता कामगिरी, कारण प्रथमेश ठाकरे हा की फॅक्टर राहिला. करण अंबालाचा शेवटच्या बॉलवरचा षटकार सुद्धा कदाचित तो षटकार नसता आला तर धावसंख्या कुठेतरी 65च्या दरम्यान राहिली असती, तोही तेवढाच महत्वाचा होता. आणि त्याचमुळे ही मॅच अगदी आता जिंकण्याच्या दिशेने वाटचाल
पोहताना पाहिलं मी ते. म्हणजे फायनल मध्ये थळ तर गेली आहे, परंतु थळच्या बरोबर कोण असणार ते मात्र आता काही क्षणातच आपल्याला कळणार आहे. जवळपास औपचारिकता राहिलेली आहे आणि हा चेंडू जर पाहिलं तर एका धावेसाठी परावर्तित करतायत. चंदू सर, एकंदरीत ही स्पर्धा आपण पाहिले तर शम्स चॅम्पियन ट्रॉफी 2024 अनेक आयकॉन खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळालं, परंतु ग्रामीण खेळाडूंनी देखील या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. पाहायला गेलं तर या तेलंगे गावातील अनिकेत चव्हाण याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली. त्यानंतर आपण पाहिलं तर सैफ टोकन हा देखील तेलंगे गावाचा सुपरस्टार, याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली दोन बंधूंची जोडी. चर्चा चालू होती इथे ग्रामीण खेळाडूंची, त्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वाधिक प्रभावित कोणी केलं असेल तर एक नाव जरूर घ्यावं लागेल, उसामा दुस्ते सर. वा 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 वा, उसामा दुस्ते हे नाव. आणि आज लोक सगळ्यांनाच मॅच झाल्यानंतर सगळे खेळाडू मिळतील, सगळ्यांना सेल्फी काढायचे ऑप्शन भरपूर आहेत. प्रथमेश ठाकरे, सुमित डेकडे, फरदीन काजी आहे, श्रेयस कदम आहे, करण अंबाला, पवन केने अशी खूप सारी नावं आहेत. आणि इकडे मॅच जर पाहिलं तर अगदी जवळपास या ठिकाणी संपलेलीच आहे असं मी म्हणेल. यानंतर लगेच टॉस होईल तिसऱ्या नंबरसाठी. तिसरा नंबर कुणाचा, चौथा नंबर कुणाचा यासाठी लगेच मॅच होईल. त्याचा टॉस करण्यासाठी मॅच झाल्या दोन्ही कॅप्टननी या ठिकाणी यायचंय. हा 4 ओव्हरची मॅच असेल ती याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, शम्स 11 वहूर आणि अहमद 11 तुडील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पाहिलं मिळाले असे